सारिकाजी सकाळी तयार होऊन मंदिरात जाण्याच्या तयारीत होत्या. त्यामुळे सुनेचे डोळे उघडले आणि ती पती विनयला म्हणाली, "विनय, इतक्या लवकर खोलीचा दरवाजा उघडू नकोस. सकाळी तुझी आई पहाटे 5 वाजल्यापासून खिटपिट करायला लागते. सकाळी सकाळी मला एवढी छान झोप येते आणि तुझी आई सर्व काही व्यर्थ करते. तिला स्वतःला काही कामधंदा नाही. आता ती तयार होऊन मंदिरात जाण्यासाठी निघून जाईल. आता उठून संपूर्ण दिवसभर मी घराच्या कामात गुंतून राहीन. त्यांचे काय आहे? त्या काहीच करत नाहीत. फक्त सकाळी उठून मंदिरात जायचं, मंदिरातून घरी यायचं आणि जेवण करून झोपून जायचं. पण मला खूप कामं असतात." तेव्हा विनय म्हणाला, "रश्मी, मला तर कामाबद्दल काहीच कळत नाही. तू दिवसभरात असं किती काम करते, की संपूर्ण दिवसभर कामच करत असतेस? ज्यात केर काढण्यासाठी आणि भांडी कपडे धुण्यासाठी आपल्या घरी मोलकरीणच येते ना." मग तरीसुद्धा ती म्हणाली की घरात काय फक्त एवढीच कामं असतात का करण्यासाठी? अजूनही बऱ्याच गोष्टी असतात. आणि असंही जर तुझ्या आईचं घरात मनच लागत नाही, तर त्यांना वृद्धाश्रमात का नाही पाठवून देत? ती तीही सुखात राहील आणि मी सुद्धा." विनय म्हणाला की "काय? तू पण नेहमी एकच गोष्ट बोलत असतेस. तुला फक्त जेवण बनवून देण्याचं तर काम असतं आणि त्यात पण आई तुला भाजी साफ करून देते, कापून तर देतेस ना." ती म्हणाली की "बस कर. आता ते पुराण मला नको ऐकू. चला झोपू द्या मला." आणि तो गेट बंद करून घ्या. सरिताजी मुलगा आणि सुनेच्या सर्व गोष्टी ऐकत होत्या, परंतु त्या काहीच न बोलता मंदिरात जाण्यासाठी निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून चुकून त्यांचा चष्मा तुटला. त्यामुळे त्या संध्याकाळी भाजी साफ करत असताना आपल्या सुनेला म्हणाल्या की "रश्मी बेटा, आज सकाळी माझा चष्मा तुटला आहे. तू जरा विनयला सांगून तेवढा चष्मा बनवून आणून द्यायला सांग. तो येताना चष्मा बनवून घेऊन येईल." रश्मी म्हणाली, "आई, या महिन्यात थोडी तंगी आहे. पुढील महिन्यात बनवून देऊ." सारिकाजी ठीक आहे म्हणत भाजी साफ करू लागल्या. संध्याकाळी विनय घरी आल्यानंतर सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं आणि आपापल्या खोलीत झोपून गेले. सारिकाजीला रात्री तहान लागल्याने जाग आली आणि त्या पाणी घेण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागल्या. पण रात्री त्यांना व्यवस्थित दिसू न शकल्यामुळे त्यांचा हात काचेच्या ग्लासला लागून ग्लास खाली जमिनीवर पडून फुटला. आवाज ऐकून रश्मी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने जमिनीवर पडलेला फुटलेला ग्लास पाहून तिच्या रागाचा पारा चढला. ती रागाने ओरडून म्हणाली की "तुमचे डोळे आहेत की बटन? तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही का? देवाने दोन दोन डोळे दिले आहेत, तरीही डोळ्यांना दिसत नाही का? इतका महागडा ग्लास तोडून टाकला. आता याची भरपाई कोण करणार?" रश्मीचा मोठा आवाज ऐकून विनयसुद्धा खोलीतून बाहेर आला. तो बाहेर येताच बोलला की "अरे, काय झालं आहे? इतकी ओरडत का आहेस रश्मी?" ती म्हणाली की "तुझ्या आईने बघ काय केले आहे. इतका महागडा ग्लास फोडून टाकला. माहिती आहे, माझ्या वडिलांनी हे इरोफोन आणले होते आणि तुझ्या आईने तोडून टाकला." विनय म्हणाला की "रश्मी, आईने मुद्दाम तरी नाही तोडला ना. त्यांच्याकडून चुकून तुटला असेल. यात इतकं ओरडायचं काय कारण आहे? काचेच्या वस्तू आहेत तर तुटणारच ना. छोट्याच्या गोष्टीचा पहाड करायची काय गरज आहे?" विनयने आपल्या आईकडे पाहिले आणि म्हणाला की "आई, तू चष्मा लावायला विसरलीस म्हणून कदाचित तुमच्याकडून ग्लास तुटला असेल." सारिकाजी काही बोलायच्या आतच रश्मी स्वतःमध्येच बोलली की "नाहीतर काय, स्वतःच्या वस्तू लक्षात राहत नाहीत, उलट माझं नुकसान करून ठेवले." इतके बोलून रश्मी रागातच तिच्या खोलीत निघून गेली आणि खोलीत गेल्यानंतर विनयसोबत पुन्हा त्याच गोष्टी करू लागली.
मी तुला किती वेळा सांगितलं की त्यांना वृद्धाश्रमात पाठवून दे, पण तू तर या विषयावर काहीच बोलत नाहीस. अरे, वृद्धाश्रमात माणसं राहत नाहीत का? त्यांनाही त्यांच्या वयाची माणसं भेटतील, तर त्यांचंही मन लागेल. मी माझ्या फायद्यासाठी नाही बोलत आहे, तर त्यांच्याच भल्याचा विचार करून बोलत आहे. पण तू माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये. विनय म्हणाला की तुझ्या बाबांनी दिलेला फक्त एक ग्लास तुटला आहे. बाकी सगळे तर सेफ आहे ना. मग तू प्रत्येक गोष्टीत ही गोष्ट का सांगतेस की तुमच्या आईला वृद्धाश्रमात पाठवून द्या? तुला एकदा सांगितलेली गोष्ट समजत नाही का, की माझ्या आईने माझ्यासाठी इतकं काही केलं आहे आणि आता जेव्हा त्यांना माझी गरज आहे आणि आता जर मी त्यांना सांभाळू शकलो नाही तर मी मुलगा काय कामाचा? रश्मी म्हणाली की तू फक्त तुझ्या आईचे गुणगान गात राहा. विनय म्हणाला की का नको करू? माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलं नाही. बाबा गेल्यानंतर आम्ही एक एक पैशाला तरसत होतो. घरात खाण्यासाठी एक अन्नाचा कणही नव्हता. माझी आई शिकलेली असताना सुद्धा माझ्यामुळे बाहेर कुठेही चांगली नोकरी करायला गेली नाही. कारण ती जर बाहेर कुठे ऑफिसला गेली असती तर तिला मला एकट्याला सोडून जावं लागलं असतं. दुसऱ्यांच्या घरी जाऊन मोलकरणीचे काम केले. झाडू, पोछा, कपडे सगळी कामे न लाजता केली. फक्त माझ्यासाठीच. स्वतः मात्र एक वेळ उपाशी राहून मला कोणत्याही गोष्टीची कमी महसूस होऊ दिली नाही. माहिती आहे, मी एकदा आईकडे रेंजर सायकलची डिमांड केली होती. तेव्हा मी खूप लहान होतो. त्यावेळेसच आईचा पगारही खूप कमी होता. तरीही त्यांनी आपले पैसे वाचविण्यासाठी रोज कामावर पायी जाणे सुरू केले. अरे, एक एक पैसा जमा करून माझ्या पुढच्या वाढदिवसाला माझी आवडती सायकल मला गिफ्ट दिली. आता तूच मला सांग रश्मी, मी माझ्या आईला कसा सोडू शकतो? काही वेळासाठी वाटले की रश्मी पूर्णपणे बदलली असेल, परंतु काही दिवसांनी पुन्हा तेच बोलणं सुरू झालं. आता मात्र विनय खूप टेन्शनमध्ये आला होता, की रश्मीला कसं समजवायचं, की तेवढ्यात त्याची नजर समोर येणाऱ्या महेशवर पडली, जो त्याचा साला होता. विनयला लांबून पाहिल्यावरच महेश विनयकडे धावतच आला आणि जवळ येताच त्याला मिठी मारली. विनय आणि महेश जिजासाला नंतर आधी खूप जिवलग मित्र होते. दोघेही एकमेकांना आपल्या प्रत्येक गोष्टी शेअर करत असे. परंतु मागील काही दिवसापासून महेश शहरातून बाहेर राहत होता आणि त्याच्या कामात व्यस्त राहत असल्यामुळे दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नव्हता. आणि आज इतक्या दिवसानंतर एकमेकांना भेटले होते, त्यामुळे दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. दोघांनीही मिळून छान डिनरचा प्लॅन तयार केला. महेश आणि त्याची बायको दोघेही डिनरसाठी विनयच्या घरी येणार होते. या गोष्टीने रश्मीसुद्धा खूप खुश झाली, कारण ती बऱ्याच दिवसापासून आपल्या वहिनीला भेटणार होती. रश्मी आपल्या सासूला म्हणाली की आई, माझा भाऊ आणि वहिनी घरी येत आहेत, तर तुम्ही जरा तेवढं जेवणाचं बघून घ्या. सारिकाजी एक सुगरण गृहिणी होत्या आणि त्या स्वतः हाताने मसाले तयार करून जेवण बनवायच्या. त्यांच्या हातात एक वेगळीच जादू होती. त्या जेवण इतक्या रुचकर आणि स्वादिष्ट बनवायच्या की चांगली चांगली हॉटेल्स त्यांच्यासमोर फेल होतील. सारिकाजींनी जवळजवळ सर्व जेवण तयार केलं होतं. महेश आणि त्याची बायको घरात येताच रश्मी आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, जरा पटापट हात चालवा. आणि ती स्वतः त्यांना भेटायला बाहेर येऊन गेली. बिचारी सारिकाजी संपूर्ण जेवण तर तयार केलंच होतं, पण आता फक्त खीरमध्ये साखर टाकायची तेवढी बाकी होती. त्यांनी रश्मीला सांगितलं की रश्मी, जरा मला तेवढा साखरेचा डबा खाली उतरवून देतेस का? रश्मीने घाईघाई साखरेच्या
ऐवजी मिठाचा डब्बा त्यांच्या हातात काढून दिला आणि ती बाहेर निघून गेली. चष्मा नसल्या कारणाने सारिकाजींनी तेच मीठ साखर समजून खिरीमध्ये घातले. महेश आणि त्याच्या बायकोने घरात आल्या आल्या सारिकाजींचा मानसन्मान केला. त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. नंतर आपली बहीण रश्मीला भेटले. तेवढ्यात विनय बाहेरून काही सामान घेऊन परतत होता. सगळे लोक बसून गप्पा मारू लागले. सारिकाजी महेश आणि त्याच्या बायकोसाठी नाश्त्याचे सामान घेऊन आल्या. रश्मी तिथेच त्यांच्याजवळ बसलेली होती आणि हे सर्व महेश आणि त्याची बायको पाहत होते. पण ते लोक काहीच बोलले नाहीत. नाश्ता करून झाल्यावर सगळे लोक तिथेच बसून गप्पा मारत होते आणि सारिकाजी किचनमध्ये जेवण तयार करण्यासाठी निघून गेल्या. भाजी, खीर आणि बाकी सर्व तयार होतं. फक्त गरमागरम पुरी तळायची बाकी होती. त्यांनी जाऊन छान गरमागरम पुरी तयार केली आणि सगळ्यांना जेवणासाठी बोलावले. सगळे डायनिंग टेबलवर बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. पहिला घास खाताच महेश म्हणाला, "वा, रश्मी, तू तर खूपच स्वादिष्ट जेवण बनवतेस." सारिकाजी काही बोलायच्या आतच रश्मी म्हणाली, "हो दादा, मी सुद्धा हळूहळू सगळं काही शिकून घेतलं." सारिकाजी काहीच बोलल्या नाहीत आणि जेवण बनवून सगळ्यांना जेवू घातलं. जेवणाची सगळ्यांनी तारीफ केली. आता जेवणानंतर रश्मी म्हणाली, "आई, काही गोड घेऊन या." दादालाही कळू देत की त्यांची बहीण किती स्वादिष्ट जेवण बनवते. तेवढ्यात सारिकाजींनी सगळ्यांसाठी खीर घेऊन आल्या आणि जसे सगळ्यांनी खीर खायला सुरुवात केली, सगळे वॉशरूमकडे धावत सुटले. तर कुणी कुणी तिथे असलेल्या डस्टबिनमध्ये खीर पलटी केली. रश्मी हे सर्व पाहून घाबरून गेली. तिने खीर काढून पाहिली, तर खीर खाताच जोरात ओरडत म्हणाली की, "आई, हे काय केलंत तुम्ही? तुम्हाला थोडीही अक्कल नाही आहे का? तुम्ही साखरेच्या ऐवजी खीरमध्ये मीठ घातले." तितक्यात महेश आला आणि म्हणाला की, "रश्मी, जेवण तर तू तयार केलं होतं ना, मग मीठ मावशींनी कसं टाकलं?" रश्मी एकदम गप्प बसली. तेव्हा सारिकाजी आपले दोन्ही हात जोडून म्हणाल्या की, "बेटा, मला माफ कर. चूक झाली आहे. माझ्या सुनेने काही केलं नाही. खीर मीच बनवली आहे आणि त्यात मीठही मीच घातलं आहे." लगेच महेशने सारिकाजींच्या हाताला पकडून म्हणाला, "मावशी, हे तुम्ही काय बोलत आहात? मी तुमच्या मुलासमान आहे. तुम्ही माझ्या समोर असे हात नका जोडू. प्लीज." अशा लहान-सहान गोष्टी होतच असतात. महेश आणि त्याची बायको जेवण करून निघून गेले. पण रश्मीने ही गोष्ट इथेच संपवली नाही. ती ते लोक निघून गेल्यानंतर आपल्या सासूच्या मागे लागून गेली. ती सारिकाजींना खूप रागातच म्हणाली की, "तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? का तुम्ही मला सुखाने जगू देत नाहीत? माझ्या चेहऱ्यावर जराही आनंद तुम्हाला सहन होत नाही." सारिकाजी म्हणाल्या की, "पण रश्मी बाळा, साखरेच्या ऐवजी मिठाचा डब्बा माझ्या हातात तूच काढून दिलास ना." तितक्यात विनय महेशला सोडून घरात आला. तो म्हणाला की, "आई, पण तुम्ही लक्ष दिले नव्हते का? असो, जाऊ देत. पण मी जेव्हा ही पाहतोय तुमच्याजवळ चष्मा नसतोय आणि म्हणूनच तुमच्याकडून चुका होत आहेत. मी आता तुमच्यासाठी एक दोरीच्या चष्म्याला बांधून देतो, जेणेकरून तुम्ही इकडे-तिकडे चष्मा ठेवून विसरून जाणार नाहीत." यावेळी सारिकाजींनी विनयला खरं-खरं सांगितलं. त्या म्हणाल्या की, "विनय, माझा चष्मा गेल्या महिन्याभरापासून तुटलेला आहे, ज्यामुळे मला कोणत्याच वस्तू व्यवस्थित दिसत नाहीत आणि मग नकळत अशा चुका घडतात." विनय म्हणाला की, "मग आई, तुम्ही मला ही एक गोष्ट सांगितली का नाही की तुमचा चष्मा तुटला आहे? मी सुनेला सांगितलं होतं, तर तीच म्हणाली की होती की या महिन्यात तुमचा खूप जास्त खर्च झालेला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात तुम्ही माझा चष्मा बनवून देणार आहात."
म्हणूनच मी पुन्हा तुझ्याकडे विषय काढला नाही. विनयने रागातच रश्मीकडे पाहिले, तर तिने मान खाली घातली. या रोजच्या कटकटीला विनय आधीच खूप कंटाळलेला होता. पण आता त्याला कोणत्याही परिस्थितीत यावर उपाय शोधायचाच होता. दुसऱ्याच दिवशी महेशचा फोन आला आणि त्याने लगेचच ओळखले की तो टेन्शनमध्ये आहे. महेश म्हणाला की, "काय झालं आहे विनय? तू इतका टेन्शनमध्ये का आहेस?" विनय म्हणाला की, "काही नाही यार, बस तीच रोजची नाटकं आहेत. मी तर तुझ्या बहिणीला समजवून समजवून थकून गेलो. पण ती नेहमी एकाच गोष्टीवर अडून बसते की तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून ये. आणि तुला तर माहितीच आहे ना की माझ्या आईने माझ्यासाठी किती संघर्ष केला आहे. जेव्हा त्यांना आज माझी खरोखर गरज आहे, तर मी असं मध्येच रस्त्यावर त्यांना कसा सोडू शकतो?" महेश आणि विनयने यावर तोडगा काढण्यासाठी आणि रश्मीला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी एक प्लॅन बनवला. दुसऱ्याच दिवशी विनय म्हणाला, "आई, तुम्ही तुमचे कपडे पॅक करून घ्या. आज मी तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जात आहे, जिथे तुम्हाला तुमच्याच वयाची खूप मित्रमैत्रिणी भेटतील आणि तुम्हाला तिथे एकटेपणाही जाणवणार नाही." सारिकाजींनी काहीच न बोलता आपले कपडे पॅक केले आणि विनय व रश्मी सोबत निघून गेल्या. रश्मी आज मनापासून खुश झाली होती, कारण आज तिच्या मनातील इच्छा पूर्ण होणार होती. तिला तर कधीपासून आपल्या सासूपासून सुटका करून घ्यायची होती आणि आज तिच्या मनासारखं होणार होतं. म्हणून ती खूप आनंदात होती. शेवटी तिने सासूपासून सुटका मिळवण्यासाठी काय काय नाही केलं. तिने तिच्या सासूला खूप त्रास दिला, तरीसुद्धा ती घर सोडून जायला तयार नव्हती. विनयला कित्येकदा सांगितलं, तेव्हा कुठे आज त्याच्या डोक्यात ही गोष्ट शिरली होती. रश्मी हाच विचार करत करत गालातल्या गालात हसत होती की तेवढ्यात गाडी थांबली. विनय म्हणाला की, "रश्मी, उतर आणि आईची बॅग काढ." रश्मी आनंदाने उत्साहाने म्हणाले की, "आपण वृद्धाश्रमात पोहोचलो का?" विनयने उदास मनाने खाली मान घालून होचा इशारा केला. रश्मी आनंदाने गाडीतून बॅग बाहेर काढत म्हणाली की, "हो हो, मी बॅग बाहेर काढून देते ना. यात काय आहे? मी त्यांची सूनच आहे आणि त्यांची सेवा करणे माझं कर्तव्यच आहे. आई, तुम्ही बसा. मी तुमची बॅग काढते आणि तुम्हाला आतपर्यंत सोडूनही येते." सारिकाजींना वाटत होतं की आता त्या हरलेल्या आहेत, किंवा असं म्हटलं तरी चालेल की आज त्यांनी त्यांच्या मुलाला गमावले आहे. त्यांना असं वाटत होतं की जो त्यांना या ठिकाणी सोडण्यासाठी आला आहे, तो फक्त रश्मीचा नवरा आहे, त्यांचा मुलगा नाही. ज्याच्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, तो आज त्यांना अनाथासारखं सोडून चालला आहे. हा सगळा विचार करून त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. रश्मी आणि विनय आईला सोबत घेऊन वृद्धाश्रमात पोहोचले. रश्मी तर आनंदाने वेडी होत चालली होती. ती आपल्या सासूची बॅग घेऊन पुढे पुढे चालत होती. जशी ती वृद्धाश्रमात आतमध्ये शिरली, तर तिचे डोळेच विस्फारले. तिने आत जाऊन जे काही पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे वृद्धाश्रमात, जिथे ती तिच्या सासूला सोडण्यासाठी आली होती, तिथे तिचे आई वडील एका पलंगावर बसलेले होते आणि दोघांची स्थिती खूप दयनीय वाटत होती. त्यांना पाहून रश्मीच्या हातून बॅग सुटली आणि ती धावत पळत आपल्या आईला वडिलांजवळ पोहोचली आणि जाताच त्यांच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, "आई बाबा, तुम्ही दोघे इथे कसे आलात?" दबलेल्या स्वरात तिचे वडील म्हणाले की, "बाळा, आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांचे घरात आता कामच काय उरले आहे. जोपर्यंत आमच्या मुलांना वाटतं की त्यांना जोपर्यंत आमची गरज आहे
तोपर्यंत ते आम्हाला त्यांच्याजवळ ठेवतात आणि ज्या दिवशी त्यांची गरज संपते आम्हाला घराबाहेर काढलं जातं. आपल्या आईवडिलांना अशा अवस्थेत पाहून रश्मी रागाने लाल लाल झाली आणि म्हणाली की आई बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी दादा आणि वहिनीला सोडणार नाही. तिने ताबडतोब महेशला फोन केला आणि वृद्धाश्रमात बोलावून घेतले. महेश वृद्धाश्रमात पोहोचताच रश्मी त्याच्यावर तुटून पडली. रश्मी महेशला म्हणाली की कसा मुलगा आहेस तू? तुला थोडीही लाज नाही वाटली आपल्या आईवडिलांसोबत असा व्यवहार करताना? अरे, ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला तुमच्या पायावर उभे केले आणि आज त्यांचं 2 वेळेचं जेवणही तुम्हाला जड वाटत आहे. माझ्या आई-वडिलांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? फक्त 2 वेळचं जेवण आणि 2 जोडी कपडे? आणि तुमच्याकडून इतकेही होत नाही. जर तुम्ही माझ्या आई-वडिलांना सांभाळू शकत नाहीत, तर त्यांच्या प्रॉपर्टीवरही तुमचा काहीच अधिकार नाही. एक तर तुम्ही संपूर्ण मानसन्मानाने आईबाबांना घरी घेऊन जा, नाहीतरी मी आत्ताच पोलिसांना फोन करून इथे बोलावून घेते आणि जेव्हा तुला आणि तुझ्या बायकोला पोलिसांची लाठी बसेल ना, तेव्हा तुमची सर्व अक्कल ठिकाणावर येईल. तेव्हा महेश म्हणाला की ठीक आहे, कर पोलिसांना फोन आणि बोलावून घे इथे पोलिसांना. मी काय एकटाच असा आहे की ज्याने आपल्या आईवडिलांना इथे वृद्धाश्रमात आणून सोडले आहे? अरे, तू तर तू काय इथे कीर्तन करण्यासाठी आली आहेस? तू पण तर इथे आपल्या सासूला सोडण्यासाठीच आली होतीस. जास्त प्रवचन देण्याची गरज नाहीये. मला भाषण देण्याअगोदर आपल्या स्वतःच्या मनाला विचार की तू किती चांगली आहेस. तू तर तुझ्या एकमात्र सासूला 2 वेळचं जेवण बनवून देऊ शकले नाहीस आणि चाललीस मला ऐकवायला. तुझी बिचारी सासू घरातले सर्व काम करते. त्यानंतर सुद्धा तू तुझ्या सासूला एक एक वस्तूसाठी तरसवतेस आणि मला शिकवत आहेस. करुणा पोलिसांना करुणा पोलिसांना फोन करून तू बोलवतेस का मी बोलवू? सगळ्या गोष्टीवरून रश्मीला तिची चूक लक्षात आली. महेश म्हणाला की मी माझ्या आईवडिलांना इथे कधीच सोडणार नाही. मी त्यांना माझ्यासोबतच घेऊन जाईन. तू तुझ्या सासूला परत तुझ्यासोबत घेऊन जाशील. बस, झाली तुझी बोलती बंद. आता पुन्हा मला लेक्चर देण्याचा प्रयत्नही करू नकोस. समजलीस? एवढं बोलून महेश जातच होता की तेवढ्यात मागून आवाज आला की हो, मी माझ्या सासूबाईंना माझ्यासोबत घेऊन जाईन आणि आता यानंतर त्यांना एकट्यांना अशा जागेवर आणून सोडण्याचा मी कधी विचारही करणार नाही. तिने सासूबाईंची बॅग उचलली आणि त्यांना म्हणाली की मी आजपर्यंत जो काही मूर्खपणा तुमच्यासोबत वागली आहे त्याकरिता मला प्लीज माफ करा. मला आज कळून चुकले आहे की मी माझ्या आईवडिलांना कसं कसं वाटत असेल जेव्हा त्यांची मूल त्यांना अनाथाश्रमासारख्या आ, अनाथ असल्यासारखं इथे सोडून जातात. बोलता बोलता रश्मीच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडतच म्हणाली की कदाचित हे माझ्याच कर्माचं फळ आहे, जे माझ्या दादाने माझ्या आईवडिलांना इथे आणून सोडलं आहे. तेव्हा महेश म्हणाला की तू तुझ्या सासूला पुन्हा घरी घेऊन जाण्यास तयार झाली आहेस. हे खूप चांगलं झालं. पण मी माझ्या आईवडिलांना इथून कुठेच घेऊन जाणार नाही. रश्मीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रागातच महेशकडे पाहिलं. तर महेश म्हणाला की कारण ते तरी इथे राहण्यासाठी कधी आलेलेच नव्हते. आश्चर्यचकित होऊन रश्मी आता महेशकडे पाहू लागली. तेवढ्यात महेश हसतच म्हणाला की अरे पागल, आई वडिलांना आज सकाळीच आम्ही
इथे घेऊन आलो होतो आणि सगळेच मोठमोठ्याने हसू लागले. महेश, विनय, महेशची बायको करुणा आणि रश्मीचे आई वडील सगळे जोराजोरात हसू लागले. रश्मी अजूनच जास्त मोठ्याने रडू लागली. मग सगळ्यांनी मिळून तिला शांत केलं आणि समजावले की हे सगळं नाटक फक्त तिला तिची चूक लक्षात आणून देण्यासाठी केलं होतं. त्यानंतर आपल्या सासूबाईंना आणि आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन रश्मी आणि महेश आपापल्या घरी निघून गेले. सगळे लोक या गोष्टीने खुश झाले आणि शेवट अगदी गोड झाला. रश्मीलाही समज आली होती की आणि आता ती आपल्या सासूला आपल्या आईसारखीच समजू लागली. जशी तिची वहिनी तिच्या आईला आपली आई समजते आणि ही गोष्ट तिच्या वहिनीने तिला समजवली होती की लग्नानंतर काहीच बदल नाही, फक्त आईचा चेहरा बदलतो, पण आपलं प्रेम त्यांच्याकरता बदललेलं नाही पाहिजे. जर प्रत्येक मुलगी आपल्या सासूला आपली आई समजली तर कोणतेच आई वडील वृद्धाश्रमात जाणार नाहीत आणि कुणालाच वृद्धाश्रमाची गरजही राहणार नाही. आणि ही गोष्ट रश्मी चांगल्या प्रकारे समजली होती. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कथा पूर्णपणे ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून